नवीन वर्ष 2026चं ठिकठिकाणी जल्लोषात आणि उत्साहात स्वागत। राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात होणाऱ्या कार्यक्रमात स्किल द नेशन या अभियानाचा करणार प्रारंभ। प्रगती मंचाच्या 50व्या बैठकीत 5 राज्यांमधील 40,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या 5 महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा पंतप्रधानांनी घेतला आढावा। नाशिक सोलापूर अक्कलकोट 6 पदरी ग्रीनफील्ड मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। नाशिकसह अहिल्यानगर, धाराशिव आणि सोलापूरच्या आर्थिक विकासाला लागणार हातभार। केंद्रीय कृषी मंत्र्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील बाबळेश्वर इथं शेतकऱ्यांशी साधला संवाद। येत्या अधिवेशनात शेतकरी हिताचे 2 नवे कायदे आणणार असल्याची दिली ग्वाही। साताऱ्यात आजपासून 99वे अखिल भारतीय साहित्य संमेलन, आज ध्वजारोहणासह ग्रंथदिंडीचं आयोजन। पुण्याजवळ कोरेगाव भीमा इथं विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायींची गर्दी। उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी विजयस्तंभाला केलं अभिवादन। रामदास आठवले यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट। भाजप शिवसेना कोट्यातील मागणी केलेल्या जागा रिपब्लिकन पक्षाला मिळणार। भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी सदानंद दाते यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती। पुढील 2 वर्ष सांभाळणार कार्यभार। ओदिशाच्या किनाऱ्याजवळ सलग 2 प्रलय या स्वदेशी क्षेपणास्त्रांचं DRDOनं केलेलं प्रक्षेपण यशस्वी। आणि मुंबई परिसरात सकाळी पावसाच्या सरी।